Hi, this is ZPPS Daudgaon, and today we are continuing our regular activity one day, one structure. We took the challenge of completing 100 days, 100 structure, and today it is day 14. Today is the day 14. Today we are learning the sentences of professions, but it is not a simple sentences. These are the negative sentences. That's why we are using not in these sentences. बघा आपण जे प्रोफेशन सांगायचे जे सेंटेन्स होते, जसं मी शिक्षक आहे, आपण कसं सांगितलं, आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे. किंवा तू शिक्षक आहेस, कसं सांगितलं आपण, यू आर अ टीचर. आम्ही शिक्षक आहोत, कसं सांगितलं, वी आर टीचर्स. अ वापरला नाही कारण वी असल्यामुळे. ठीक आहे, हे आपण सगळं काल बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला याचे नकारार्थी वाक्य कसे करायचे आहेत, की मी डॉक्टर नाही, मी डॉक्टर नाही. कसं म्हणणार आपण, आय एम नॉट अ डॉक्टर. बघा, नॉटचा वापर या ठिकाणी करायचा आहे निगेटिव्ह सेंटेन्समध्ये. हे जे हेल्पिंग वर्ब आहेत, बघा या हेल्पिंग वर्बच्या नंतर आपल्याला नॉटचा वापर करायचा आहे. जसं मी डॉक्टर नाही असं आपण केलं, तसंच आता आपल्याला तू डॉक्टर नाहीस कसं करायचंय, यू आर नॉट अ डॉक्टर, यू आर नॉट अ डॉक्टर. आम्ही डॉक्टर नाहीत, कोण सांगत, हात वर करून सांगायचे, आम्ही डॉक्टर नाहीत. बघूया, मला बघायचं चूक येतं का बरोबर येतं. हा सांग, आम्ही डॉक्टर नाहीत. एक मिनिट. हा हा थांब, हा पुन्हा एकदा. हा, वी आर नॉट अ डॉक्टर. अ येत नाही. बघूयात आपण इकडं बरोबर कोण सांगतं. हा, यस, वी आर नॉट डॉक्टर्स. वी आर नॉट डॉक्टर्स. बघा याच्यात अ येत नाही, कारण वीचा वापर आपण केल्यामुळं या ठिकाणी आपल्याला डॉक्टर्स वापरावा लागेल आणि अ वापरता येणार नाही. वी आर नॉट डॉक्टर्स, आम्ही डॉक्टर नाहीत. तसं आपल्याला म्हणायचं आहे की रेश्मा डॉक्टर नाही. कसं म्हणणार, रेश्मा डॉक्टर नाही. हा, यस, रेश्मा डॉक्टर नाही. रेश्मा इज नॉट अ डॉक्टर. शाबास, रेश्मा इज नॉट अ डॉक्टर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे सगळे निगेटिव्ह सेंटेन्स करायचे आहेत. त्याचबरोबर आता आपल्याला याचे क्वेश्चन सुद्धा करायचे आहेत. क्वेश्चन मी तुम्हाला कॅनचे जसे शिकवले तसेच आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला हेल्पिंग वर्बचा कान पकडायचा आहे आणि त्याला सब्जेक्टच्या जागेवर घ्यायचे. आणि थांबा, आपण इथं करूनच बघूया. आता हे नॉट काढून टाकतो मी. आता नॉट काढल्यानंतर आता आपल्याला याचे क्वेश्चन्स तयार करायचे म्हणल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, हा ॲमचे जे कान आहे ते कान पकडून त्याला आयच्या जागेवर घ्यावं लागेल आणि आयचा जो कान आहे तो पकडून त्याला ॲमच्या जागेवर घ्यावं लागेल. मग आपल्याला जर असं म्हणायचं आहे, मी डॉक्टर आहे का, बघा प्रश्न तयार होतोय, मी डॉक्टर आहे का, तर आपल्याला ॲमला आधी घ्यावं लागेल आणि आयला नंतर टाकावं लागेल. ॲमचा कान पकडला, बघा मी आयच्या जागेवर टाकलं, आयचा कान पकडला, ॲमच्या जागेवर टाकलं. मग काय वाक्य तयार होईल, ॲम आय अ डॉक्टर. आणि मग इथं काय येईल, क्वेश्चन मार्क येईल. बघा, ॲम आय अ डॉक्टर आणि काय येईल, क्वेश्चन मार्क येईल. आता तसंच तुम्ही पुढचं सांगा मला, की ती डॉक्टर आहे का, कोण सांगत, ती डॉक्टर आहे का, ती डॉक्टर आहे का, चुकलं तरी चालते, कोण सांगत. हा, इकडच्या बाजूने जास्त हातवर येईल, ती डॉक्टर आहे का. हा, यस, राहुल, हा सांग, ती डॉक्टर आहे का. हा, इज शी अ डॉक्टर. मोठ्यानं सांग. इज शी अ डॉक्टर. हा, इज शी अ डॉक्टर. बघा, इजला आधी घेतलं, शीला नंतर टाकलं. इज शी अ डॉक्टर, इज शी अ डॉक्टर, इज शी अ डॉक्टर. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, क्वेश्चन मार्क द्यायचा आहे आणि त्याचा मराठीत अर्थ लिहायचा आहे, ती डॉक्टर आहे का. म्हणजे आज तुम्हाला टुडे वी लर्न टू टाईप ऑफ स्ट्रक्चर्स. एकाच याच्यामध्ये आपण दोन प्रकारचे स्ट्रक्चर शिकलो आहे. याच्यामध्ये आपण जे प्रोफेशन सांगणारे वाक्य जे होते तर त्याला आपण निगेटिव्ह पण केले आणि त्यालाच क्वेश्चन पण केलेला आहे. असा आपला आज डे 14 होता. उद्या येताना तुम्ही निगेटिव्हचे 15 सेंटेन्सेस
आणि क्वेश्चनची 15 असे दोन्ही मिळून 30 सेंटेन्सेस तयार करून यायचं आहे. किती सेंटेन्सेस? 30. दिस इज युअर होमवर्क फॉर टुमॉरो. ओके. थँक यू सो मच फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ. थँक यू.